चालू झालं. सर्व प्रेक्षकांचं मशाल न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे. आपण आज आलो आहे वाशिम रेल्वे स्टेशनच्या थोडा पुढे, जिथे गेरसा वाशिम हा पूल आपण माझ्या पाठीमागे बघता, तो 8 दिवसापासून वाहतुकीस पूर्णपणे बंद केलेला आहे. आपण त्या संदर्भात इथल्या जे 20 ते 25 गावांचा पूर्णपणे संपर्क तुटलेला आहे. तर ते आता त्यांची दळणवळण किंवा ये जा कशी करतात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगाल बाबा, आपण आता हा पूल बंद झालेला आहे, 8 दिवस झाले. लोकांची मुलं शाळेत जातात, त्यांची परिस्थिती कठीण आहे. इथून पायी जातात तिथपर्यंत. आणि काही लोक 22 वर्ष जातात. तुम्ही कुठल्या गावचे दादा? आम्ही पळसोलीचे. पळसोली. तर पळसोलीवरून तुम्ही इथपर्यंत कशाने आले? आता सध्या आलो कसा तरी, त्या रिक्षाने तिथपर्यंत येतात, त्याने ते बंद कर परत जातात तिथून तिथून. बरं, मग इथून मग तुम्ही वाशिममध्ये परत तिथून निरीक्षा करायला, कोणच्याकडे पैसे आहेत नाही अशी परिस्थिती झालेली आहे सर्वांची. आपण कुठल्या गावचे आहेत? वाशिम. तुम्ही वाशिम. तुम्ही आता कुठे चालले, कुठल्या गावाला चालले? शेतावर चाललो. शेतावर चाललेत. काय सांगाल तुम्ही, हा पूल बंद झाल्याबद्दल? काय सांगणार आता? हा, जे आहे ते आहे ना, कोणी बघतच नाही, प्रशासन त्याच्यावर लक्ष देत नाही, त्याच्यामुळे एवढी हे झालं ना. हा, आज 7-8 गाव 25 गावचे लोक बंद झाला ना रस्ता. तिकडून 12 किलोमीटरचा रस्ता ह्याच्यानं हेलपाडा मारून जायला लागते ना. आता इथे आपण शाळेतली मुलं मग कुठून घेऊन जाणार शाळेत? बरं, आता इथे रिक्षावाला कोण आहे आपला? इकडे तुम्ही तुमचे रिक्षावाले म्हणून तुमचा काय आता इथं समस्या आहे ते काय सांगाल? समस्या अशी आहे की लोक वाहतूक येणार ते इथपर्यंत येतात, लोकांचे लय हाल होतात आणि डबल पैसे जातात लोकांचे. बरं, तुमचा कसा, तुमच्या रोजीरोटीवर काय परिणाम झाला याच्यात? परिणाम म्हणजे रिक्षाचे हप्ते आहेत, 6,000-7,000 रुपये हप्ता आहे. ते हप्ते भरायला कसे भरायचे आम्ही? रिक्षा जर नाही चालली तर. बरं, आता आपल्या समोर काही नागरिक आहेत, त्यांच्या आपण प्रतिक्रिया घेऊया. आपण काय सांगाल? हा रस्ता बंद तुमचं नाव सांगा झाला. पहिले. माझं नाव सचिन देसले, तुमचं गाव? माजी उपसरपंच वाशिम वेळे. हां. मी या भागातून आमच्या या पूल बंद झाल्यामुळे जवळजवळ 25 ते 30 गावांचा संपर्क तुटलेला आहे. आणि हे संपर्क तुटल्यामुळे आमच्या मुलांना शाळेत जाण्यासाठी खूप त्रास होतो आहे. तर रिक्षा येत नसेल आणि आमचं जे गावापासून 3 ते 4 किलोमीटर आखेच्या अंतर वाशिम गाव आहे. आणि आज आम्हाला जर वाशिमला जायचं असेल, मुलांना शाळेत घेऊन जर जायचं असेल, तर आम्हाला 12 ते 13 किलोमीटरवरून जावं लागतंय. आणि जे 30 रुपयामध्ये जे भाडं आहे ते आज आम्हाला एका फेरीला 100 रुपये भाडं द्यावं लागतं. तुम्ही सांगा, सर्वसामान्य माणूस काय करू शकतो? आज जर प्रशासनाने जर वेळेत जर याच्यावर लक्ष दिलं असतं, पुलाची जर पाणी केली असती, डागडुजीच्या बद्दल जर व्यवस्थित जर रचना केली जर असती, तर कदाचित ही मोठी समस्या आम्हाला तयार झाली नसती. तर आम्हाला आमची विनंती आहे, या ठिकाणी जे काही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी असतील, कलेक्टर साहेबांना विनंती आहे की जरी तुम्ही याच्यावरती मोठ्या गाड्या जर जाऊन देत नसेल, तर छोट्या 2 व्हीलर जर रिक्षा जरी आणि 4 व्हीलर जर जाण्याची जर सुविधा केली, तर जे आमची मुलं जे 8 दिवसापासून शाळेत जात नाही आहे, तर त्यांचा सुद्धा मोठा शाळेचा प्रश्न आहे. आज काही मुलांना परीक्षेसाठी जावं लागतं, काही लोकांना कामावरती जावं लागतंय. परंतु रिक्षा चालू नसल्या कारणाने इथं फार मोठ्या समस्याला आम्हाला सामोरे जावं लागत आहे. आता आपण बघितलं असेल कितीतरी लोक डोक्यावरून दूध घेऊन जातात. आता ही माऊली जी आलेली आहे, ही जवळजवळ 7 किलोमीटरवरून या ठिकाणी पायी आलेली, रिक्षा नसल्यामुळे. आता अशा काही आपण समस्या आहेत आमच्या भागात. आपण आजीला विचारू. आजी, कुठल्या गावावरून आली तुम्ही? गेरशावरून. गेरशावरून कशी काय आली तुम्ही? पायी पायी. आता कुठे जाणार? वाशिमला. आपण पाहू शकता की ही आजी गेरशा गावावरून पायी येऊन आता वाशिमला दूध घेऊन चाललेली आहे. दूध घेऊन चालले ना? दूध घेऊन चालले. तरी आता या सर्व नागरिकांचा प्रशासनाकडे एकच मागणी आहे की नाही जास्त मोठ्या गाड्या नसून पण 3 व्हीलर म्हणजे रिक्षा आणि 2 व्हीलर यासाठी तरी हा जो गेरसा वाशिम पूल आहे तो पूर्णपणे खुला करावा, अशी त्यांची सर्वांची मागणी आहे. आणि आपण आपल्या पाठीमागे बघू शकता, सगळ्या गावांच्या लोकांनी आपला कॅमेरा तिकडे फिरवा. सर्वांनी तिथं पार्किंग, त्या देवळासमोर पार्किंग केलेली आहे. इकडे मागे रिक्षांची आणि 2 व्हीलरची पार्किंग चालू आहे. तरी प्रशासनाने लवकरात लवकर याची दखल घेऊन हा गेरसा पूल हा लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करावा, ही त्यांची एक विनंती आहे. न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क. आपण पाहू शकता या सर्व इकडच्या गावकरी या गेरसा वाशिम पुलावरून पायी चाललेले आहेत. ते आता वाशिम स्टेशनला पोचून मग तिकडून पुढे कल्याण किंवा मुंबईकडे आपल्या कामस्तव रवाना होत आहेत.